पुण्याचा एफसी रोड, नळ स्टॉप चौक, लक्ष्मी रोड या नावाने पुण्यातला प्रत्येक माणूस ओळखतो. कारण या रस्त्यावर खाणाऱ्याची, फिरणाऱ्याची, गप्पा मारणाऱ्याची रात्री 12 वाजेपर्यंत गर्दी असते. पण गेल्या काही दिवसांपासून हे रस्ते रात्री 10 वाजताच सामसूम होत आहे. हॉटेल्स बंद होत आहे, पोलिसांचे बॅरिकेड दिसत आहेत आणि आता 25 मे 2026 रोजी एक आदेश निघाला जो पुण्याने याआधी कधी बघितला नव्हता. 14 दिवसांची जमावबंदी. शहरात 5 माणसांनी एकत्र यायलाही बंदी. पुण्यात नेमकं काय चाललं आहे, हे सगळं अचानक का घडतंय आणि पुण्याची रात्र अशी शांत का झाली तेच समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गोष्ट सुरू होते मे 2026 मधल्या दोन घटनांपासून. दोन वेगळ्या भागात, दोन वेगळ्या दिवशी, पण एका शहरात एकाच पॅटर्न मध्ये काही घटना घडल्या. पहिली घटना पुण्याच्या दत्तनगर भागातील. रात्री एक रिक्षा चालक आपल्या रिक्षाने निघालेला होता. रस्त्यावर 2-3 जण अचानक अंगावर आले. त्याच्या हातात कोयता होता, बांबू होता. त्यांनी त्या रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. ते सगळं एवढं भीषण होतं की तो पुलावरून खाली पडला. जीव थोडक्यात वाचला. दुसरी घटना पुण्यातच बालाजीनगर धनकवडी भागातील. अक्षय मस्के हा रिक्षा चालक तिथे थांबला होता. भर गर्दी होती. दिवस उजेडा. अचानक त्याच्यावर गोळीबार झाला, कोयत्याने वार झाले. अक्षय रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तोही थोडक्यात वाचला. या दोन घटनांनंतर पुण्यात एक अस्वस्थता पसरली. पोलिसांच्या हालचाली वाढल्या. या दोन हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी एक गोष्ट केली जो शहरातल्या सामान्य माणसाला लगेच जाणवली. एफसी रोड, नळ स्टॉप, लक्ष्मी रोड आणि खाऊ गल्लीच्या परिसरात रात्री 8 वाजल्यापासूनच पोलिसांचे बॅरिकेड लागायला सुरुवात झाली. रात्री 10 वाजताच हॉटेल्स, टपऱ्या, फूड स्टॉल बंद करण्याचे आदेश द्यायला सुरुवात झाली. मागच्या काही वर्षात पुण्यात एक पॅटर्न लक्षात आला होता. रात्री उशिरा उघड्या असणाऱ्या टपऱ्यांवर किंवा खाण्याच्या स्टॉलवर खाल्ल्यानंतर नशा करून गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढले होते. उशिरा उघड्या असणाऱ्या जागा या गुन्हेगारांसाठी सोयीच्या झाल्या होत्या. पोलिसांना हे हॉटस्पॉट माहित होतं आणि त्यांनी ते लोकेट केलं. एकट्या मे महिन्यात गुन्ह्यांचा आकडा वाढतो असा पुण्याचा वर्षानुवर्षाचा पॅटर्न आहे. त्याच यंदाच्या मे महिन्यात दत्तनगर आणि धनकवडी सारखे मोठे हल्ले झाल्यावर पोलिसांनी ठरवले की यंदा वेगळे पाऊल उचलायचे. रात्रीचे स्पॉट्स बंद करण्यासोबतच ठिकठिकाणी नाकेबंदी वाढवण्यात आली. परिणाम लगेच दिसायला लागला. हल्ल्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले, पण यावर छोट्या व्यावसायिकांना नाराजगी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे होते की ऑफिसवरून उशिरा येणारे ग्राहक 10-10:30 वाजता येतात. त्याच वेळेत आमचा धंदा होतो. त्याच वेळी दुकान बंद करायला सांगितले जाते, ग्राहकांना उठवले जाते, आमचे आर्थिक नुकसान होते. काही स्टॉल धारकांनी असंही सांगितले की कारवाई फक्त छोट्या दुकानदारावरच होते. कोरेगाव पार्क किंवा कल्याणी नगर सारख्या श्रीमंत भागात काहीच कारवाई होत नाही. तिथे सगळे राजरोज सुरू असते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावर माध्यमांशी बोलताना सांगितलं, रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून शहरात शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फेरीवाल्यांना महापालिकेची परवानगी असेल तर यात रात्री 10 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास मुभा आहे. पण नागरिकांना होणारा त्रास आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ही पावले उचलली जात आहे. आणि मग 25 मे रोजी एक मोठी बातमी आली. पुणे पोलीस विशेष शाखेच्या उपायुक्तांनी जाहीर केलं की 26 मे रात्रीपासून पुढील 14 दिवसांसाठी पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू होतील. 26 मे ते 8 जून 2026 पर्यंत. आता आदेश नक्की काय सांगतो ते समजून घ्या. 5 किंवा त्यापेक्षा जास्त माणसांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे बंद. मोर्चे, आंदोलन, सभा, निर्देशन यावर पूर्णपणे बंदी. तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सोबत बळकायला बंदी. दगड गोळा करणे, कोणते स्फोटक किंवा ज्वलनशील द्रव्य सोबत नेणे यावर निर्बंध. चिथावणी दोष घोषणा देणे, भडकवणारे गाणे किंवा वाद्य वाजवणे यावरही बंदी. एकाचा पुतळा जाळणे देखील बेकायदेशीर ठरेल या काळात. हे आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991च्या कलम 37 अंतर्गत जारी करण्यात आले आहेत. आणि इथेच खरा प्रश्न सुरू झाला, कारण हे आदेश फक्त गुन्हेगारीसाठीच आहेत का? असं नाही. आदेशात स्पष्ट उल्लेख आहे की विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून होणारे मोर्चे, धरणे, आंदोलने, बंद आणि उपोषण यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बकरी ईद आणि इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखणे आवश्यक आहे, म्हणून हे आदेश काढले. सध्या देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून नागरिकांमध्ये संताप आहे. ठाण्यात नुकतेच राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. मुंबईत अतिक्रम विरोधी कारवाईने देश ढवळून निघाला होता. पुण्यातही कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर
संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे आंदोलन होण्याआधीच जमावबंदीचे आदेश देण्यात आल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. जमावबंदीचे आदेश आले तसे पुणे महानगरपालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वेगळे आदेश जाहीर केले. पेट्रोलियमचे दर प्रति बॅरेल वाढलेले असल्याने इंधन वापरात कटकरस करण्याचा सूचना देण्यात आली. मंत्रालय किंवा उच्च न्यायालयाच्या कामासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा. अधिकाऱ्यांनी कार पुलिंग करावे. आठवड्यातला एक दिवस मेट्रो किंवा बसने प्रवास करावा. सर्व बैठका शक्यतो ऑनलाईन घ्यावेत असे हे आदेश होते. आता 26 मेच्या मध्यरात्रीपासून हे आदेश अंमलात आले आहेत. पुणे पोलिसांनी सांगितलं आहे की या आदेशाचे उल्लंघन केल्यास तत्काळ कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांचा बंदोबस्त शहरभर वाढवला आहे. FC रोड, नळ स्टॉप, लक्ष्मी रोड, खाऊ गल्ल्या या भागात रात्री अधिक गस्त लावण्यात येत आहे. दरम्यान हे जमावबंदीचे आदेश फक्त गुन्हेगारांसाठी आहेत, आंदोलने दडपवण्यासाठी आहेत याबद्दल वेगवेगळ्या मतांचे राजकारण सुरू आहे. विरोधकांनी या निर्णयाला लोकशाही मूल्यांवर घावा असे म्हटले आहे, तर प्रशासनाने हे पाऊल पूर्णपणे कायदा सुव्यवस्थेचे दृष्टिकोन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पुण्याचा माणूस रात्री उशिरापर्यंत बाहेर राहण्यासाठी ओळखला जातो. खाऊ गल्ल्या, चहाच्या टपऱ्या, मित्रांसोबत रस्त्यावरच्या गप्पा हे पुण्याचे खरे रूप आहे. त्या पुण्यात रात्री 10 नंतर शांतता असते, बॅरिकेड असतात, पोलिसांची गस्त असते. गुन्हेगारी रोखण्यासाठी हे आवश्यक असते, पण ते समजता येते. पण जेव्हा त्याच आदेशात आंदोलने, मोर्चा, सभांवर बंदी येते तेव्हा प्रश्न उरतो की पुण्यातली शांतता खरोखरच परत येते, फक्त गप्प बसवले जाते. तुम्हाला काय वाटतं? जमावबंदी हा उपयोग योग्य आहे का? कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.